नमस्कार मंडळी, कसे आहात? तुमचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तर आजची ही जी गोष्ट आपण सुरू करत आहोत ती आहे विठ्ठलाची. विठ्ठलच म्हणजे आपला पंढरपूरचा राजा की. तर चला सुरुवात करूया आजच्या गोष्टीला. गरीब वारकऱ्याला रस्त्यात भेटला एक अनोळखी म्हातारा. शेवटी तो कोण होता हे कळताच सगळ्यांच्या अंगावर काटा आला. ही कथा श्रद्धेवर आधारित काल्पनिक प्रेरणादायी कथा आहे. मित्रांनो, म्हणतात ना की विठ्ठलावरती मनापासून श्रद्धा असेल तर तो कोणत्याही रूपात भक्तीची मदत करतो. आजची कथा अशाच एका वारकऱ्याची आहे. साताऱ्यातील एक छोट्या गावात गोविंदा नावाचा गरीब शेतकरी राहत होता. दरवर्षी तो पायी पंढरपूरच्या वारीला जायचा. यंदा मात्र त्याच्या शेतात काहीच पीक आलं नव्हतं. घरात पैसे नव्हते. पत्नी म्हणाली, यावर्षी जाऊ नकोस, आधी घर सांभाळ. गोविंदाने शांतपणे उत्तर दिलं, वारीला जाणं म्हणजे माझ्यासाठी विठ्ठलाला भेटणं आहे. तोच काहीतरी मार्ग काढेन. तो फक्त 2 भाकऱ्या आणि थोडी चटणी घेऊन वारीला निघाला. 2 दिवस चालल्यानंतर त्याचं अन्न संपलं. उन्हामुळे त्याला चक्कर येऊ लागली. तेवढ्यात पांढरे कपडे घातलेला एक वृद्ध माणूस त्याच्याजवळ आला. त्याच्या हातात पाण्याचा तांब्या आणि गरम भाकरी होत्या. तो हसून म्हणाला, बाळा, आधी पोट भर, मग पुढचा प्रवास कर. गोविंदाने नम्रपणे जेवलं. त्याने विचारलं, आजोबा, तुम्ही कुठे राहता? तुमचं नाव काय? वृद्ध फक्त हसले आणि म्हणाले, मी जिथे भक्त मला प्रेमाने हाक मारतात तिथे असतो. एवढं बोलून ते पुढे निघून गेले. गोविंदा थोडं चालला आणि मागे वळून पाहिलं, पण ते आजोबा कुठेच दिसत नव्हते. तो आश्चर्यचकित झाला. अखेर तो पंढरपूरला पोचला. विठ्ठलाचं दर्शन घेताना त्याचे डोळे भरून आले. मंदिरातील विठ्ठलाच्या मूर्तीच्या चेहऱ्याकडे पाहताच त्याच्या अंगावर काटा आला. त्याला जाणवलं की रस्त्यात भेटलेल्या त्या वृद्धाच्या चेहऱ्यावर अगदी असं शांत हास्य होतं. गोविंदाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो हात जोडून म्हणाला, विठ्ठला, तू खरंच माझ्यासोबत चालत होतास. त्या दिवसापासून गोविंदाने कधीच कोणत्याही गरजू वारकऱ्याला उपाशी जाऊ दिलं नाही. तो म्हणायचा, प्रत्येक भुकेल्या माणसात माझा विठ्ठल दिसतो. ह्या गोष्टीची शिकवण ही आहे मित्रांनो, की खरी भक्ती फक्त मंदिरात नसते. भुकेलेल्याला अन्न देणं, गरजवंताला मदत करणं आणि प्रत्येक माणसात देव पाहणं ही खरी विठ्ठल भक्ती आहे. विठ्ठल प्रत्येक भक्तासोबत असतो, कधी माणसाच्या रूपात तर कधी चांगल्या कृतीत. तर तुम्हाला ही आजची गोष्ट कशी वाटली ती मला नक्कीच कमेंटमध्ये करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.